गेल्या काही दिवसात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नाशिक आणि त्यानंतर ठाण्यात नागरिकांचे जीव गेलेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत राज्यभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे ठाण्यात सलग 2 दिवसात 2 मृत्यू झाले आहेत. रविवारी खड्ड्यांमुळे झालेल्या रस्ते अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 3 ऑगस्ट रोजी मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये एका ठाणे जिल्हा रेस्क्यू फोर्सच्या जवानाचा मृत्यू झालाय. या 2 अपघातानंतर आता राजकारण रंगताना दिसून येतंय. मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. अविनाश जाधव यांनी खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूबाबत संताप व्यक्त केलाय. सत्ताधारी केवळ आमदार खासदार फोडण्यातच व्यस्त राहणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत अविनाश जाधव यांनी भिवंडी रोडची परिस्थिती पाहिली तर लोक बोट घेऊन आंदोलन करत आहेत, मात्र तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नसल्याचं सांगितलं. नितीन गडकरी म्हणाले होते की अमेरिकेसारखे रस्ते करू. माझं त्यांना सांगणं आहे की त्यांनी किमान श्रीलंकेसारखे तरी रस्ते करावेत. अमेरिका खूप दूर राहिली, कारण दरवर्षी पावसाळा आला की रस्त्याला खड्डे पडतात आणि ते खड्डे भरण्यासाठी टेंडर निघतात. काही कोटी रुपयांचे टेंडर खड्डे बुजवण्यासाठी निघत असतील, पण तरी देखील खड्डे बुजत नसतील तर हे टेंडर काढतात तरी कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. कंत्राटदार कामे करतात की पैसे घेऊन घरी जातात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. ज्यांना खड्डे बुजवण्याचं काम मिळाले तो ते काम करतो का? कारण पोलीस खड्डे बुजवताना दिसून येतात, मग कंत्राटदार कुठे आहेत, असे देखील प्रश्न उपस्थित करत अविनाश जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. आपले पालकमंत्री सध्या गायब आहेत. ठाण्यात अनेक प्रश्न आहेत आणि त्यावर आपले पालकमंत्री बोलताना दिसून येत नाहीत. एकनाथ शिंदे खूप मोठे आहेत, परंतु मोठे होत असताना ज्या लोकांनी त्यांना मोठं केलं त्यांना विसरू नका ना, म्हणजे झालं, असंही त्यांनी सांगितलं. कारण आज इतके लोक जर रस्त्यात पडून मरणार असतील तर यापेक्षा दुर्भाग्याची बाब ठाण्यासाठी दुसरी काहीही नसेल, असं सांगत अविनाश जाधव यांनी आपला संताप व्यक्त केलाय. संवेदनशील वक्तव्य आहे पोलिसांचं. खरं तर तो काय ज्योतिषी होता का? त्याला पुढे येणारा खड्डा आधी काढावा, बरोबर आहे. ज्यांच्यामुळे खड्डे पडत आहेत किंवा ज्यांनी खड्डे भरण्यासाठी करोडो रुपये सरकारकडनं घेतलं त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे, ना की तुम्ही त्या मुलाच्या दुःखात असताना त्याच्या कुटुंबाला असा प्रश्न विचारणं की तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का. मला असं वाटतं की त्या ज्याने कोणी ज्या पोलिसांनी अशी स्टेटमेंट केली त्यांनी एक दिवस आमच्यासोबत यावं, बाईकवर बसून बाईक चालून दाखवावी आणि खड्डे समोरचे खड्डे कसे अचानक येतात ते आम्ही त्यांना दाखवून देतो. माझं म्हणतं की अशा प्रकारचं वक्तव्य करून त्या कुटुंबाचं मनोधैर्य तोडण्याचं काम पोलिसांनी कृपया करू नये. त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल व्हावा आणि मी स्वतः त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी उद्या पोलीस स्टेशनला जाणार आहे. अशा प्रकारचं पुढचं पाऊल तुमची भूमिका बघा, काल आमच्या रवींद्र मोरे आमचे शहर अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये काल ठाण्यामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आंदोलन करून काय होणार नाही, तर प्रशासनाला जाग येणं पण खूप गरजेचं आहे. कारण प्रशासनाला असं वाटतंय की एखादा माणूस गेल्याच्या नंतर काय 2 दिवस बोंबाबोंब होते, त्याच्यानंतर मग लोक विसरून जातात. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याची याच्यापुढे पाठपुरावा होते. जोपर्यंत एखाद्या अधिकाऱ्याच्या मुलाच्या बाबतीत अशी कुठली घटना घडत नाही ना, तोपर्यंत याचे डोळे उघडणार. माझी देवाकडे प्रार्थना आहे की या अधिकाऱ्यांचे डोळे उघडावेत आणि पुढे कोणाचाही बळी अशा खड्ड्यांमध्ये जाऊन कोणाचा घरचा करता करवता माणूस दगावला गेला नाही पाहिजे. ठाणे शहरातील खड्ड्यांवर डांबराचं मास्किंग केलेलं आहे, परंतु रस्त्याच्या गाडीला देखील अजूनही भले मोठे खड्डे उघडेच दिसत आहेत. अहो, मी तुम्हाला सांगतो, हे करोडो रुपयाचे टेंडर काढतात. नाल्या सफाईच्या बाबतीत यांची हीच परिस्थिती आहे आणि दुसरीकडे खड्डे बुजवण्याच्याही बाबतीत त्यांचा हा व्यवसाय आहे. अधिकाऱ्यांचा आणि राजकीय नेत्यांचा हा व्यवसाय आहे की प्रत्येक पावसाळ्यामध्ये हे असे खड्डे बुजवायचे टेंडर काढणं आणि त्यातून पैसे कमवणं हा त्यांचा धंदा आहे. त्यामुळे कायमस्वरूपी नीट रस्ते करायची परिस्थिती नाही. घोडबंदरचे खड्डे हे बुजवावे यासाठी किती आंदोलनं झाली, पण आजही तुम्ही घोडबंदरच्या रोडला गेला तर आजही तेवढेच खड्डे आहेत. सो यांना कळत नाही का? यांना सगळं कळतं, परंतु जर हे खड्डे कायमस्वरूपी बुजले तर यांचा पोट कसं भरेल? यांचा पगारावर पोट चालत नाही, यांचं कमिशनवर पोट चालतं. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना जोपर्यंत आपण धोडत नाही तोपर्यंत यांना अक्कल येणार. एक वेगळा प्रश्न होता, ठाणे महानगरपालिका ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत सर्वांना विश्वासात घेऊन प्रकल्प पुढे नेणार. लाखो ठाणेकरांच्या सोयीसाठीच अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी.
ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला असून त्याबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसंच या प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप जाणून घेऊन ते तातडीनं दूर करण्यासाठी जागोजागी चर्चासत्र आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या महामेट्रो प्राधिकरणाला दिले आहेत. आज याबाबत दृकश्राव्य माध्यमातून घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून दररोज रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा आणि गतिमान होण्यासाठी ठाणे अंतर्गत मेट्रोला मंजुरी देण्यात आली होती. 12,200 कोटींच्या निधीला यासाठी मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पातील 26 किलोमीटरचा मार्ग हा जमिनीवरून तर नव्या आणि जुन्या ठाणे स्टेशनला जोडणारा 3 किलोमीटरचा मार्ग हा भुयारी असणार आहे. या मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झाली असून आतापर्यंत 9.5% काम पूर्ण झाले, तर मेट्रो स्टेशन आणि कास्टिंग यार्डचं काम प्रगतीपथावर आहे. ही मेट्रो रायलादेवी येथे मेट्रो मार्ग 4ला तर बाळकुम नाका येथे मेट्रो मार्ग 5ला जोडली जाईल. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागातून जुन्या आणि प्रस्तावित असलेल्या नवीन ठाणे स्टेशनकडे येणं अधिक सोपं होणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. आज झालेल्या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेत या प्रकल्पाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेत. शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला एकीकडे प्रत्यक्ष सुरुवात झाली असली तरी गेल्या काही दिवसात या प्रकल्पाला वेगवेगळ्या स्तरातून विरोध होऊ लागलाय. या प्रकल्पाबाबतचे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी या प्रकल्पाबाबतचे सादरीकरण स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसमोर करण्यात यावं. त्यांचे या प्रकल्पाबाबतचे आक्षेप समजून घेत ते दूर करावेत असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले आहेत. तर हा मेट्रो मार्ग समतानगर, लोकमान्य नगर, आईमाता मंदिर या मार्गे शिवाईनगरकडे पुढे न्यावा अशी आग्रही मागणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याद्वारे या बैठकीत करण्यात आली. तसं केल्यास या भागातील 1 लाख नागरिकांना मेट्रोचा लाभ मिळू शकेल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. याबाबत आधीचा मार्ग आणि या नवीन मार्गाची तुलना करून कोणत्या मार्गाने नागरिकांना जास्त फायदा होईल, तसंच कोणत्या मार्गावरून मेट्रो गेल्यास कमीत कमी नागरिक बाधित होतील याचा 3 आठवड्यात अभ्यास करून सादरीकरण करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामेट्रो प्राधिकरणाला दिले आहेत. ठाणे शहर वेगाने वाढत असून लोकांना एका टोकाकडून दुसरीकडे जाणं अधिक सोपं व्हावं यासाठीच अंतर्गत मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला असून या प्रकल्पाची गरज लक्षात घेऊनच केंद्र सरकारनं त्याला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलं असून त्यांच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पाच्या यादीत या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत शिंदे यांनी या बैठकीत व्यक्त केलं. ठाणे महापालिका आर्थिक संकटात असताना पदाधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्यांवरून टीका होत असतानाच आयुक्त सौरभ राव यांनी आता विकास कामांच्या खर्चालाही चाप लावलाय. महासभेनं कोट्यावधींच्या तरतुदी मंजूर केल्या असल्या तरी उपलब्ध उत्पन्नाचा ताळमेळ राखण्यासाठी सर्व विभागांना मंजूर तरतुदीच्या केवळ 70% खर्चाचं नियोजन करण्याचे निर्देश देत आयुक्तांनी आर्थिक शिस्तीचा बडगा उगारलाय. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता 6,221 कोटी 12 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. पालिकेच्या सर्वसाधारण सभेने त्यात सुमारे 900 कोटी रुपयांची वाढ करून त्यास मंजुरी दिली होती. तरीही उत्पन्न वसुली आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्यानं पालिका गेले काही वर्ष आर्थिक संकटांचा सामना करत आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी पालिकेकडे पुरेसा निधी नसल्यामुळे 400 कोटींचं कर्जरोखे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली आहे. अशा परिस्थितीत पालिका पदाधिकाऱ्यांसाठी आलिशान गाड्या खरेदी करण्यात आल्या. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने अर्थसंकल्पात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद मंजूर केली असली तरी महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार वाढू नये यासाठी आयुक्त राव यांनी खर्चावर मर्यादा घातली आहे. डिसेंबर 2026 पर्यंत मंजूर तरतुदीच्या 70% खर्चाचं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी सर्व विभागांना दिले आहेत. तसं परिपत्रकही त्यांनी काढलं आहे. नियमित बांधील खर्च, आधीच स्वीकारलेली दायित्व, केंद्र आणि राज्य शासनाच्या
अर्थसहाय्यित प्रकल्पातील महापालिकेचा हिस्सा तसंच सर्व स्वस्त्रोतांमधून अपेक्षित उत्पन्न यांचा विचार करून डिसेंबर 2026 पर्यंत वार्षिक तरतुदीच्या 70% मर्यादित प्राधान्यक्रम ठरवून खर्चाचे प्रस्ताव सादर करावे तसे स्पष्ट निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे आवश्यक आणि तातडीच्या कामांना प्रथम निधी मिळणार असून कमी महत्त्वाची कामं पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निमित्त अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदी करण्यापेक्षा उपलब्ध निधीचा योग्य आणि काटेकोर वापर करण्यावर प्रशासनाचा भर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास भारतीय रेल्वेने मंजुरी दिल्याबद्दल आज नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेना पक्षाच्या वतीने तसंच कोकणवासियांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी संसदीय गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार संजय पाटील, खासदार श्रीरंग बारणे, ओमराजे निंबाळकरही उपस्थित होते. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांनी ही ट्रेन सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. कोकण रेल्वे मार्गावर ही ट्रेन नियमित धावणार असून 22 स्थानकांवर ट्रेनला थांबा मिळालाय. या नवीन ट्रेनमुळे गणपतीमध्ये गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी सोय होणार असून नियमित प्रवास करणाऱ्या कोकणवासियांना खूप मोठा दिलासा मिळालाय. ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत नवनिर्वाचित प्रभाग समिती सभापतींचे सत्कार करण्यात आले असून वागळे रायलादेवी प्रभाग समिती सभापती पदाकरिता एकता भोईर, वर्तकनगर प्रभाग समिती सभापतीपदी जयश्री डेव्हिड, कळवा प्रभाग समिती सभापतीपदी विजया लासे, लोकमान्य सावरकर नगर समिती सभापतीपदी निर्मला कणसे, नौपाडा प्रभाग समिती सभापतीपदी मिनल संखे, माजोडा मानपाडा प्रभाग समिती सभापतीपदी सिद्धार्थ ओवळेकर, कोथळसर प्रभाग समिती सभापतीपदी नारायण पवार, दिवा प्रभाग समिती सभापतीपदी दीपक जाधव, मुंब्रा प्रभाग समिती सभापतीपदी दीपाली भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी आमदार रवींद्र फाटक, आमदार राजेश मोरे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, आयुक्त सौरभ राव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर रमाकांत मडवी, शिवसेनेचे सचिव आणि माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे आदी मान्यवर पदाधिकारी, नगरसेवकही उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सभापतींचे सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या.